सुरुवातीला कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। कोकणचे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते। या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। नाशिक जिल्ह्यामधल्या सटाणा तालुक्यातल्या अंबासन इथे एका शेतकऱ्याचा 30 क्विंटल कांदा चोरीला गेला। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा चोरीला जाण्याची 2 महिन्यातली ही चौथी घटना घडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी या उच्चभूर परिसरात दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दुकानातून 3 लॅपटॉप आणि 70,000ची रोकड 3 तरुणांनी लंपास केली आहे। सांगलीच्या ढालगावमध्ये हातभट्टीवर छापा मारून दारू आणि कच्चं रसायन असा 1.25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। या गावामधल्या चोपडा तालुक्यातल्या लासूर इथं 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। छेडछाडीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी तिने लिहून ठेवली। या प्रकरणी पोलिसांनी भूषण आणि पुरुषोत्तम या आरोपीला अटक केली असून पवन हा आरोपी फरार आहे। कोल्हापुरात संभाजीनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी चोप देत धिंड काढली। या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी शेखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। अकोल्याच्या एसआर पाटील ज्युनियर कॉलेजच्या एका प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप करण्यात आलाय। भरत राणे असं या प्राध्यापकाचं नाव आहे। 11वी शिकत असलेल्या 4 विद्यार्थिनींनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे। यवतमाळच्या स्वर्गवासी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर गुंड आणि अवैध धंद्यांचा अड्डा बनलाय। त्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागतं। पारंपरिक गणेशोत्सव संपल्यानंतर रायगडमध्ये आता साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली। वर्षभर गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना पारंपरिक गणेशोत्सवात सहभागी होता येत नाही, म्हणून त्यांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा केलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।